म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची नमोच्या हप्त्याची आणि पीएमच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8 हप्ता, पीएमचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा वाटप होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून विचारपूस केली जात होती की नमोचा 8 हप्ता कधीपासून वाटप होईल, पीएमचा 21 हप्ता कधीपासून वाटप होईल। तर तुमचे आज खऱ्या अर्थाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात आलेली आहे। कारण कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून महाराष्ट्र राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएमचा हप्ता 21 प्रमाणे विस्तार करायला सुरुवात सुद्धा केलेली होती। परंतु शेतकरी बांधवांना काल काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे काल सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। परंतु आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएमचा 21 हप्ता 2,000 रुपये आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2,000 रुपये म्हणजे एकत्रितपणे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप होत आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे वाटप होणार नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल की आज तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत का, उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत का हे तुम्हाला सुद्धा समजणार आहे। बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, परंतु त्या अगोदर राज्य सरकारने या दोन्ही हप्त्यांचे पैसे अगोदर का तुमच्या खात्यामध्ये सोडलेले आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा शेतकरी बांधवांना राज्यामध्ये मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू झालेला होता। हा पाऊस 7 ते 8 दिवस सतत मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार, काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडलेला आहे। त्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। याच्यामध्ये काही शेतकरी बांधवांच्या शेतामधील माती वाहून गेलेले होते, काही शेतकरी बांधवांची उभे पिके सुद्धा वाहून गेलेले होते। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांनी कांदे चाळामध्ये ठेवलेला होता तर त्यांचा कांदा सुद्धा वाहून गेलेला होता। गायी असतील, गुरे असतील, माणसे असतील तर यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाल्याचं आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। तर या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदरच या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करण्यात येणार होते, परंतु राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे हे पैसे वाटप करणं शक्य झालेलं नव्हतं। परंतु शेतकरी बांधवांना आता काळजी करायची गरज नाही, कारण राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे कालच निधी आल्यामुळे आजपासून या ठिकाणी परत एकदा वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसानचे लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहेत। कारण शेतकरी बांधवांना मागच्या 4 ते 5 दिवसांपासून पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत, नुकसान भरपाईचे पैसे वाटप होत आहेत। फक्त नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा हप्ता राहिलेला होता, तर तो आता या ठिकाणी वाटप करायला सुरुवात केलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे आणि पीएमच्या 21 हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण प्रत्यक्षामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 योजनांच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज नाही। बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, कोणकोणत्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सुद्धा सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसानचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा
वाटप होऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही सुद्धा न्यूज चॅनलला पाहिलेल्या असतील, मोबाईलवरती पाहिलेल्या असतील, पेपरला बातम्या पाहिलेल्या असतील, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा पाहिलेल्या असतील। परंतु शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मागच्या काही दिवसांमध्ये पैसे जमा होतील अशा बातम्या फिरत होत्या, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये पैसे जमा झालेले नव्हते, कारण राज्य सरकारला दुसऱ्या योजनांचे पैसे वाटप करायचे होते, जसं की लाडके बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायचा होता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, पीएमचा हप्ता असेल, त्यासोबत शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप करायचे होते, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा पैसे द्यायचे होते, त्यासोबतच विधवा ताईंना या ठिकाणी त्यांच्या विधवा पेन्शनचा लाभ द्यायचा होता, त्यासोबतच श्रावण बाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा लाभ द्यायचा होता, म्हणजेच एकत्रितपणे बाकी सरकारी योजनांचे पैसे वाटप करायचे होते। त्यामुळे नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता लगेच वाटप करणे शक्य होत नव्हतं, परंतु शेतकरी बांधवांना आता संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाटप झालेले आहेत, लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, विधवा ताईंना विधवा पेन्शनचा हप्ता मिळालेला आहे, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत अपंगत्व असणारे असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी दिवाळीच्या अगोदर पैसे मिळालेले आहेत। आता या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे, पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये वाटप झालेले आहेत, आता परत एकदा वाटप करायला सुरुवात केलेली आहे, म्हणजेच 2020, 2023, 2024 या ठिकाणी मागील 3 वर्षांचा पीक विमा वाटप होत आहे। त्यासोबत 2025 सालामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे अतिवृष्टीमुळे, मोठ्या पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे हे जे नुकसान झालेलं होतं, तर त्या नुकसान भरपाईचा पंचनामा करून या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। आता फक्त नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता राहिलेला होता, तर त्याची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे, कारण शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी नमोच्या 8 हप्त्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। कालच या ठिकाणी हे पैसे बँकांमध्ये ट्रान्सफर केलेले होते आणि या बँकांच्या माध्यमातून हे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना आपल्या भारत देशाचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री असतील, भारत देशाचे पंतप्रधान असतील, तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमोचा 8 हप्ता आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएमचा 21 हप्ता टोटल मिळून 2 हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप होत आहे। परंतु शेतकरी बांधवांना काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात होत्या की नमोचा 8 हप्ता 3,000 रुपये, पीएमचा 21 हप्ता 3,000 रुपये, अशा पद्धतीने शेतकरी बांधवांना 6,000 रुपये मिळतील। तर बघा शेतकरी बांधवांना अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका, कारण सरकारने अजून नमोच्या हप्त्यामध्ये वाढ केलेली नाही, पीएमच्या हप्त्यामध्ये वाढ केलेली नाही, त्यामुळे अशा अफवांवरती तुम्ही सुद्धा विश्वास ठेवायचा नाही। तर आपण एकंदरीत हे जे 4,000 रुपये 2 हप्त्यांचे वाटप होत आहेत, तर ते 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आज, उद्या आणि परवा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्याचीच माहिती या ठिकाणी आपण सांगत आहे। त्यामुळे 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमची सुद्धा नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती सुद्धा येऊन जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता वाटप होणार नाही, म्हणजे शेतकरी बांधवांना या नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सरसकट 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार नाही। तर या नमोच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे, राज्य सरकारकडून पात्रता सुद्धा लावण्यात आलेली आहे, त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच नमोचा 8वा हप्ता वाटप होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने नवीन नियम, नवीन अटी सुद्धा लावलेले आहे, त्यामुळे जर तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळवायचा असेल, पीएमचा 21 हप्ता मिळवायचा असेल, तर तुम्ही सुद्धा या प्रमुख नियमांमध्ये, प्रमुख पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत, तरच तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे वाटप होतील, अन्यथा तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाही। तर एकंदरीत हे जी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे, ह्या ज्या नवीन पात्रता लावलेल्या आहेत, तर ती नवीन नियमावली आणि या नवीन पात्रता कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे। परंतु शेतकरी बांधवांना त्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनी जर महत्त्वाची कामे केलेली असतील तरच त्यांना पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना जर तुम्हाला उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर बघा मान्सूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे सप्टेंबर
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू झालेला होता। हा पाऊस सरासरी 7 ते 8 दिवस सतत अतिमुसळधार, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य अवकाळी पाऊस सुद्धा पडून गेलेला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि ज्यावेळी शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं त्यावेळी ज्या शेतकरी बांधवांनी पंचनामे केलेले होते त्यांना या ठिकाणी पीक विम्याच्या स्वरूपामध्ये पैसे वाटप होत आहेत। परंतु काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं परंतु त्यांनी पंचनामेच केलेले नव्हते, तर अशा शेतकरी बांधवांना या नुकसान भरपाईचे पैसे, पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे शेतकरी बांधवांना नमोचा आठवा हप्ता मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली होती आणि त्याचप्रमाणे काही कामे करायला सुद्धा सांगितले होते। त्यामुळे जर तुम्ही नियमावलीमध्ये बसत असाल, पात्रतेमध्ये बसत असाल आणि जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला पैसे वाटप होतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। तर ही नवीन नियमावली कोणकोणती आहे, या नवीन पात्रता कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। त्यामुळे ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा येऊ शकतो, फक्त तुम्हालाच हे पैसे वाटप होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी सुद्धा येणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी नमोचा आठवा हप्ता, पीएमचा 21 हप्ता वाटप होईल, कोणत्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाही, तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी तुम्हाला वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएमच्या 21 हप्त्यासाठी नवीन नियमावली जाहीर सुद्धा करण्यात आलेले होते। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, परंतु हे पैसे तुम्ही या नियमांमध्ये बसत आहात का, पात्रता तपासूनच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहे। त्यामुळे पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे वाटप होतील, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या भारत देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती आणि त्यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी या ठिकाणी शब्द दिलेला होता की शेतकरी बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी नमोचा आठवा हप्ता वाटप करू, परंतु शेतकरी बांधवांनो, आता दिवाळी संपून गेलेली आहे परंतु अद्याप पैसे आलेले नव्हते। त्यामुळे राज्य सरकारवरती शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणामध्ये राग सुद्धा तयार झालेला होता। शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवरती राग निर्माण होत होता, तर हा शेतकरी बांधवांचा राग दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला। निर्णय घेतला की लगेच डीबीटीचं बटन दाबून पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। कारण शेतकरी बांधव जर सरकारवरती नाराज झाले तर शेतकरी बांधव या ठिकाणी सरकारला मतदान करणार नाहीत, कारण सरकारला मतदानाची गरज आहे आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांना पैशांची गरज आहे। परंतु शेतकरी बांधवांना पैशांची थोडीफार गरज असेल, परंतु सरकारला मतदानाची जास्तीत जास्त गरज आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमच्यापेक्षा सरकारला जास्त तुमची गरज आहे। कारण जर शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता वाटप केला, पीएमचा हप्ता वाटप केला, तर शेतकरी बांधव सरकारला मतदान करतील, शेतकरी बांधव आपल्या पत्नीला मतदान करायला लावतील, मुला मुलींना मतदान करायला लावतील, आपल्या आईवडिलांना मतदान करायला लावतील, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सुद्धा मतदान करायला लावतील। म्हणजे एका शेतकरी बांधवाला पैसे पाठवले तर सरकारला जास्तीत जास्त मतदान सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक निवडणुकीला आमदार असतील, खासदार असतील, तर यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये अगोदर निधी वाटप केला जात होता, परंतु याच्यावरती कायदा निघाल्यामुळे हा निधी वाटप करायला बंदी सुद्धा घालण्यात आलेली होती। म्हणजेच या ठिकाणी डिपॉझिट जप्त होत असल्यामुळे अशा गोष्टी बंद केलेल्या होत्या। परंतु सरकारने एक डॉक्युलिटी वापरलेली आहे, तर ती डॉक्युलिटी म्हणजे एखाद्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी ते पैसे जास्तीत जास्त ट्रान्सफर करायचे, जेणेकरून या ठिकाणी योजनांच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत आणि सरकारला सुद्धा त्याच योजनेच्या माध्यमातून मतदान मिळत आहे। म्हणजे सरकारने या ठिकाणी डोकं प्रॉपर पद्धतीने चालवलेलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्याला या राजकारणामध्ये पडायचं नाही। आपला मुद्दा आहे की नमोचा आठवा हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जे शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असतील, ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्यांचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न कमी असेल, ज्यांच्याकडे 10 लाखाची, 12 लाखाची, 20 लाखाची चारचाकी गाडी नसेल, अशा शेतकरी बांधवांना नमोचा आठवा हप्ता, पीएमचा 21 हप्ता वाटप
वाटप होणार आहे। बघा, या झाल्या महत्त्वाच्या पात्रता। आता तुम्ही कोणकोणती कामे करायची आहेत तर याच्यामध्ये पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करा, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत आहेत। म्हणजे जसा लाडकी बहीण योजनेचा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून येत असतो त्याचप्रमाणे नमोचा आठवा हप्ता पीएमचा 21 हप्ता डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना ज्या बँकेला आधार कार्ड लिंक केलेलं आहे ते बँक खातं चालू आहे का, बँक खात्याची केवायसी केलेली आहे का, फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे का, अशा पद्धतीने सर्व कामे तुम्ही सुद्धा करून ठेवायची आहेत। बघा, राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, गोंदिया जिल्हा अशा जिल्ह्यांमध्ये नमोचा आठवा हप्ता आणि पीएमचा हप्ता लवकरच वाटप होणार आहे। कारण सरकारला आता झेडपीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, जिल्हा परिषद, नगरपंचायत अशा निवडणुका जवळ आलेल्या आहेत। तर त्या निवडणुकीच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळून जातील। तुम्ही महत्त्वाची कामे करून ठेवा।